मित्रांनो नमस्कार. आज एक हिंद केसरी पेडगावचं मोठं मैदान झालं. ज्या मैदानात 1000 नंदी झालेले, सगळे गुलालाची अपेक्षा धरून आलेले. तर इथला गुलाल मिळणं कोणाचं पण काम नाही आणि आज भरपूर मालक गुलालाच्या प्रतीक्षेत होते. आणि आज आपल्या समोर आहेत प्रदीप नाना कापूसकर, 101 ब्रँड ज्यांना ज्या नावाने ओळखला ते असे आज हिंद केसरीचा मान आणि त्यांचा गुलाल त्यांच्या डोकी लागलाय. तर आपण थोडीशी चर्चा करू. नमस्कार. नमस्कार. काय सांगताल आज कोणासोबत पळाला आपला? आज नाशिकचा टायगर म्हणून बैल होता, बापू पुरकर नाशिकचे, त्यांच्या टायगर बरोबर पळाला. टायगर आणि रामाशेठ. आज भरपूर ठिकाणी तुम्ही मागच्या कोरेगावच्या पण मैदानात आलेला, तो आपण थोडीशी निराशा झालेली. त्यानंतर परत एकदा आपण ट्राय केला आणि आज तो निकाल तुमच्या साईडने लागला आणि तुमच्या गुलाल लागला. काय सांगता त्याबद्दल? आजचा हिंद केसरीचा गुलाल आणि किताब ही एक बैलगाडी क्षेत्रात प्रत्येक गाडीवानाला मिळावा अशी अपेक्षा असते आणि त्या दृष्टीने तो प्रयत्न करत असतो. वर्षात बरेचसेच असे लहान मोठे शर्यती भरतात, त्यातल्या गुलालाला आणि ह्या गुलालाला फार मोठं महत्व आहे, कारण हा हिंद केसरी गुलाल आहे आणि तो मिळवायसाठी हजारो गाड्या इथं नोंद झाल्यात. त्यातल्या फक्त 10 गाड्यांनीच गुलाल घेतला हिंद केसरीचा आणि त्याचा मान आम्हाला मिळाला. अतिशय आनंद आहे. आणि पहिलं म्हणजे फर्स्ट टाइम हिंद केसरी होणं, त्याबद्दल काय आज भावना काय? कारण का सगळी टीम बरेच वर्ष झालं आम्ही ह्या क्षेत्रात आहे, पण लहान मोठ्या मैदानात आम्ही राहायचो, पण आज हिंद केसरी मैदानात आम्ही हिंद केसरीचा किताब मिळवला. त्याचा आनंद एक आतापर्यंत सगळ्या आनंदापेक्षा वेगळा आहे. सगळ्या आनंदापेक्षा वेगळा. आजचं नियोजन कसं झालेलं? आजचं नियोजन शाकीर बाईंनी केलं होतं. संताजी तात्या आम्ही बसून ते नियोजन केलं. काय सांगतो, उद्या पण आदतचं मैदान आहे? उद्या आदतचं आम्ही नाही, आमच्याला आदतला बैल नाही ती, वासर नाही ती, त्यामुळे आम्ही उद्या नाही पळू शकतो. गट आणि सेमी बद्दल काय सांगता? किती चुरस होते गटात? आम्ही म्हणजे अगदी व्यवस्थित झाले. सेमीत चुरस झाली. कोण कोण होतं सेमीमध्ये? सेमीला जवळजवळ फायनलच्या सगळ्या गाड्या होत्या, टॉपच्या गाड्या, सगळ्या टॉपच्या गाड्या होत्या. उगाच कुणाचं तर नाव घेऊन त्याला हरवले असं म्हणण्यापेक्षा खरोखर सेमी हा 9वा बघा तुम्ही, फायनलचाच फेरा झाला होता तो आणि त्यात गाडी राहिली, तिथंच आम्हाला समाधान आहे. त्यातला हिंद केसरीचा गुलाल मिळाला, अजून समाधान आहे. नंबरची अपेक्षा आज नव्हतीच? नंबरची अपेक्षा नाही, गुलाल सेमी झाला तेव्हा तुम्हाला आनंद झाला. आणि त्यात काय झालं, आमचं सेमीच्या नंतर आमची गाडी खाली पळून गेली आणि गाड्या मोटरसायकलीत अडकून बैल पडला, त्यामुळे बैलाच्या जरा पायाला लागलं होतं. त्यामुळे आम्ही कुठल्या नंबरची अपेक्षा नंतर धरली नव्हती. थोडा बैलाला दुखापत झाली होती. बैलाला जास्त टायगरला दुखापत झाली होती जरा, त्यामुळे काय सांग आजचं श्रेय कोणाला देताना? आणि एवढी सगळी टीम आहे, या सगळ्या टीमचं श्रेय आहे. किती टीमला सगळ्या श्रेय आहे, बाकी कुणालाही नाही. शाकीरबाई, संत तात्या, अमोल, अशोक, हे सगळी आमची टीम आहे पूर्ण. या सगळ्यांचं श्रेय आणि सगळ्यांच्या कष्टाला आज हिंद केसरीच्या किताबाची एक झालर सगळ्यांना मिळाली आणि खूप आनंदी आहे. आणि कारण का एवढे नंदी आले, पण त्यात एक नवीन चेहरा सगळ्यांना पाहायला भेटला. थोडेसे दुखापत झाले नसते तर अजून आपल्याला वेगळा निर्णय पाहायला भेटला असता. 100% चांगला निर्णय मिळाला असता बघायला. काय सांगता, आज गाडीवर ड्रायव्हर कोण होते? ड्रायव्हर आमच्या पहिल्यांदा अण्णा ड्रायव्हर आमच्या तिकडला बसला, सेमीला शाकीर ड्रायव्हर बसला आणि फायनलला बाजीराव ड्रायव्हर बसला. म्हणजे शाकीर ड्रायव्हर आम्ही बसून होतो, परंतु त्यांच्या गाड्या आणि आमच्या गाड्या जवळजवळ आल्यामुळे आम्हाला थोडं माग पुढे करायची वेळ आली. 3 फेऱ्याला 3 ड्रायव्हर ट्राय केले. शाकिरांचाच होता 3 फेऱ्याला, पण ती त्यांच्या 2 गाड्या आणि आमची गाडी अशी जवळजवळ आल्यामुळे ड्रायव्हर बदलला. आम्ही 3 फेऱ्यांना 3 ड्रायव्हर चेंज केले तरी माते तोच गुलाल लागला. आणि आज घरी काय सेलिब्रेशन असेल? घरी आता सेलिब्रेशन गेल्यावर आणि इथून पुढे आपल्याला मोठमोठे मैदान आहे दादा, पुढे ही जोडी पळताना दिसेल का? अजून नवीन नंदी असतात? ही जोडी पण पळताना दिसेल. अजून काय, आमची घरची पण चांगली, सिकंदर आणि रामा पण चांगली पळतात बैल सोबत, अजून चांगली पैरी आता भेटतात. आता बैल पळायला लागली की पैरी पण चांगली होतात. एवढ्या लांबून पैरा गेला, वायदी बद्दल काय म्हणायचं? आपलं वायदी कुणाला देत बी नाही आणि कुणाची घेत पण नाही. त्या वायदी विषयी आपण बोलणं पण चुकीचं आहे, कारण ज्यांना कुणाला घ्यायचं आहे त्याला आपण नाही म्हणू शकत नाही. परंतु वायदी देणं हा देणाऱ्यांनी चाल पडली आहे.
घेणारा प्रत्येक जण तयार असतो. आमच्यासारखा कळत नाही सोडा. आम्ही कधी असं मैदानाचं आजचं आयोजन नियोजन सुनील मोरेंनी कसं केलं? चांगलं केलं, अतिशय चांगलं केलं. निर्णय अतिशय कडक घेतलं, ते योग्य घेतलं आणि एकच गाडी नोंद केली आणि तीच गाडी पळवायची, तेच बैल पळवायची. त्यामुळं पहिल्यापासून 100 गटापर्यंत 10 गट पळत होतं. ही एक ह्या मैदानाचं वैशिष्ट्य आहे. कारण आतापर्यंत किती जरी मोठी मैदान झाली तर मोठ्या गाडीत लहान गाडीवाले हाणत नाहीत, जरी त्याचं नाव आलं दुसरीकडे हाणतात. पण इथं जिथं गाडी आली ती कडाला येऊ दे मध्ये येऊ दे, तिथं ती गाडी हाणायलाच पाहिजे. आणि ह्या निर्णयाचा गरीब नंदी मालकांना किंवा गरीब नंदी मालकांची नंदी नाही का उजेडात आले, काय वाटतं तुम्हाला? गरीब ह्यामुळे उजेडात आले आणि जी चांगली जी गाडीवान आहेत का नाही, ती मध्ये मध्ये खेळून अशी मधल्या वाटानं पुढे जातात का नाही, ती आता अशा या नियमाप्रमाणे जरा त्याला आळा बसेल. म्हणजे पळवाटा काढता येत नाही परत. पळवाटा काढता येत नाही. तुमची कडेला आली चांगली असली तर तिथंच पळवा. मग एखादा नंदी गरीबाचा कमी पळाला असला तर मध्ये घावल्यामुळे तो लागतो. बरोबर आहे. त्यामुळं शेवटी पब्लिककडे पळताना थोडं बैलांना जरा प्रेशर असतं, ड्रायव्हरला बैलांना. आणि मध्ये गाडी कशी खुली पळते, मग एखादा कमी नंदी पळाला गरीबाचा असला तर चांगल्या गाडीला सुद्धा तिथं मागं थांबून गरीबाची गाडी लागते. आता भरपूर ठिकाणी अपयश पण तुमच्या पदरी आलं. हो, येते की अपयश येते. या क्षेत्रात अपयशाशिवाय यश येतच नाही. संयम किती महत्वाचा आहे याच्यात? संयम महत्वाचाच आहे. हो, ते आता काय बघतोय आम्ही, उगीच शायनिंग शो करते ती. हे एक गरिबा क्षेत्र आहे. शायनिंग शो किती जरी मोठा माणूस असला तर शेवटी गरिबाच्या हाताला धरल्याशिवाय या क्षेत्रात पुढे जाता येत नाही. कोणतरी गरीब ड्रायव्हर बसेल तुझी गाडी आणत नाही, लक्षात ठेव. मोठा असला म्हणून तो गाडी बसतो का? तर हे सामान्य माणसांचा हा खेळ आहे. त्या सामान्य माणसात माझ्यासारखा मोठा असू दे, बारका असू दे, तुमच्यासारखा असू दे, या सामान्य माणसात मिसळूनच राहिले पाहिजे. लय काहीतरी मोठा मी आहे असं दाखवायची काही गरज नाही. सगळी मोठीच असते. एकोपा किती महत्वाचा आहे, कारण का एक नंदी घेऊन येणं दोघांचं काम नाही, सगळी हा. टीम लागते. टीमवर्क असल्याशिवाय हे बैलगाडी क्षेत्र चालतच नाही. आता आम्ही दोन गाड्या, परवा 2 गाड्या आमच्या अमरापूरला सेमी फायनलला राहिल्या. त्यावेळी आमची टीम वर्क सगळं काम करत होतं ना, कोण कुठली गाडी ही एका दोघाच काम नव्हतं. हे सगळ्या टीम वर्कने काम वाटून घेतलं, तिचे ती काम करत असते. इथून पुढच्या आगामी नियोजन कसं असेल, कारण का आता जर हिंद केसरीचा किताब होय. लागलाय म्हणलं भरपूर नंदी पण भेटतील तुम्हाला आणि भरपूर मोठी मैदानं पण आहेत. आपल्या बरोबरीतल्या बैलाबरोबर किंवा एखाद्या गरीबाला सुद्धा आम्ही देतो. आम्ही काही नाही. तर परवा एक माझा पायरा झाला होता. पाठीमागच्या वेळेला त्यांनी मला बैल एक दिला होता त्यांचा. त्यांनी मला बैल परवा मागितला. मी त्याला एका मिनिटात देतो म्हणजे तुझा किती पळतो सुद्धा विचारला, खुल्या मनाने. आणि ती गाडी राहिली आमची. म्हणजे असं म्हणता येईल का जो खुल्या मनाने पायरा करण्यात येतो तर नक्कीच गाडी राहते. तिच्या चिकित्सक तुझा कसा पळतो, तुझा व्हिडिओ टाक, अमुक टाक, तमुक टाक. संबंधात बैल द्यायला लागते. ती आपली सगळी जवळचीच असते ती. ह्या बैलगाडीत एखाद्या बैल पळाला म्हणून उगाच मी माझा लय पळते म्हणून कुणाला कमी लेखून चालत नाही. आज तुम्हाला हिंद केसरीचा किताब मिळाला आणि असा परत पुन्हा एकदा मिळेल, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तुमचा थोडासा टाइम दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू.